व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री गोसावी सर, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि ज्या प्रिय शाळेत मला आज बोलवलं असे माझे लाडके विद्यार्थी मित्रमैत्रिणी, खरोखर तुमच्या सर्वांचे मनोगत ऐकलं आणि मला एक तुमचं बालपण अगदी पहिलीपासून मी तुम्हाला पाहिलं आहे 6वी पर्यंत, तर ते सर्व डोळ्यासमोर उभं राहत होतं. पहिलीला तुम्हाला आरोटी टीचर, वारुंगचे टीचर होत्या, त्यावेळेस तुम्ही कसे होते मला आठवतं आहे की वेदिकाने पहिलीला असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खूपच सुंदर इंग्रजीमधून भाषण केलं होतं आणि सर्वांनी तिचं खूप कौतुक केलं होतं. साई गडाखचं वक्तृत्व असेल, आज निकिताचं भाषण ऐकलं आणि खूप सुंदर बोलत होती ती, एकदम ओघवती बोलत होती. खरोखर हांडगे सर, नंदनवार सर, तुम्हा सर्व शिक्षकांचं यामागे खूप क्रेडिट आहे. खूप छान विद्यार्थी ह्या शाळेतनं घडतात आणि हा पायंडा नेहमी सतत असाच चालू राहील. तुम्ही सर्वांनी जी मनोगत व्यक्त केलीत आणि आम्हा सर्व शिक्षकांचे ऋण व्यक्त केले, खरोखर ह्या ऋणातनं कधीही तुम्ही उतराई होऊ नका. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप यशस्वी व्हा. मी नेहमी साईला म्हणायची की तू एक मोठा सायंटिस्ट होण्याचं स्किल आहे तुझ्याकडे, खरोखर आहे त्याच्याकडे, तो करू शकतो. आता कार्तिकचं भाषण बघितलं आणि तो एक छान पुढारी होऊ शकतो, यात मुळीच शंका नाही आहे. तुम्ही मुली पण खूप छान, अगदी सुवर्णाचं भाषण ऐकलं आणि तिच्या ज्या भावना होत्या, अशा इमोशनची गरज असते टीचिंग फील्डमध्ये. आपली मुलं, माझी शाळा जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपण काहीतरी करू शकतो. खरोखर तुम्ही सगळे मुलं खूप छान आहात. खूप पुढे जा, खूप मोठे बना. ह्या शाळेचं, आपल्या घराचं, आपल्या गावाचं आणि नवे तर आपल्या देशाचं नाव मोठं करा. तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं आज या निरोप समारंभानिमित्त खूप आशीर्वाद असतील. तुम्ही माझी एक आठवण ठेवली. बदली होऊन मला जवळजवळ आता 1 वर्ष झालेलं आहे. जसे तुम्ही लाडके आहात तसे त्या शाळेतले विद्यार्थी खूप लाडके झालेत आता. आणि एक रुळली वातावरण, थोडंसं फक्त भौतिक सुविधांचा अभाव आहे. एवढी छान मुलं त्या शाळेत पण मला मिळाली आहेत. त्यामुळे तुमच्यामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये मी तुम्हालाही शोधत असते की फक्त आडनाव चेंज झाले, झोंबार, पावडे वगैरे, पण मुलं तशीच आहेत, त्यांचे मनं तशीच आहेत, तेवढी साफ, तेवढी स्वच्छ आणि तेवढेच प्रेम करणारी. तुम्हीही पुढे जा. भावी वाटचाल तुमची यशस्वी वाटचाल असेल त्यावेळेससुद्धा जी शाळा तुम्ही निवडाल त्या शाळेतल्या शिक्षकांना एवढाच रिस्पेक्ट द्या, एवढंच आदर त्यांच्याबद्दल ठेवा आणि खूप खूप यशस्वी व्हा. खरोखर निरोपाचा क्षण नाही तर हळवा क्षण आहे. तुम्ही जरी निरोप घेताय तरी मला माहिती आहे की ह्या शाळेच्या आठवणी तुमच्या मनातनं कधीच मिटणार नाही. तर तुम्ही खूप यशस्वी व्हा, खूप पुढे जा. तुम्हाला सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते आणि ह्या शाळेतील आदरणीय मुख्याध्यापक श्री गोसावी सर, कासार सर, आत्ताच नवीन आलेल्या वामणे मॅडम यांचा मला माळी सरांचा फोन आला होता ज्या दिवशी त्यांची ऑर्डर आली की मॅडम तुमच्या शाळेवर एक खूप होतकरू टीचर पाठवत आहे. तर म्हटलं सॉरी सर, मी शाळेत नाही आहे, पण मी 2-3 जणांचे नंबर दिले, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि खरोखर मॅडम तुम्ही एक यशस्वी चांगली वाटचाल करा या शाळेत. त्यानंतर आदरणीय चव्हाण मॅडम असतील, पाटील मॅडम आणि आमच्या लाडक्या मैत्रीण, मी मैत्रीणच म्हणेल, उबाळे मॅडम, श्री वाघ सर, दराडे सर, त्याचप्रमाणे ठाकूर सर, नंदनवार सर, हांडगे सर, सर्व शिक्षक यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली त्याचप्रमाणे येथे मला बोलवलं हे महत्त्वाचं आहे. हे सर्वांचे मी आभार मानते आणि मी ही संधी मला हुकवायची नव्हती. रजा गेली तरी चालेल, पण तुम्हाला सर्वांना भेटायचं होतं. तर सर्वांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.